कोणतीही करवाढ नसणारा अर्थसंकल्प, महसुली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणारा, आर्थिक शिस्त व संतुलन राखणे, आरोग्य, शिक्षण यामध्ये गुंतवणूक, हरित ठाण्यासाठी शाश्वत उपाययोजना, पर्यावरण संरक्षण, गतिमान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांची कामं, प्रशासकीय कामकाजांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता यावर भर देणारा 2026-27चा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये महापालिका शाळांचा कायापालट व गुणवत्तापूर्ण शिक्षणावरती भर, तर महिला, ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी योजनांना गती देण्यात येणार आहे. परिवहन सेवेचा 791 कोटी 86 लक्ष रुपयांचा मूळ अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप मळवी, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, सर्वपक्षीय गटनेते पवन कदम, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, मुकेश मुकाशी, अभिजित पवार, सरफराज खान उर्फ सैफ पठाण इत्यादी व्यासपीठावरती उपस्थित होते. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत पत्रकारांशी संवाद साधलाय. सन 2025-26चा 5,645 कोटी रकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. यामध्ये पाणी पुरवठा, आकार आणि शहर विकास विभाग, अग्निशमन या विभागांच्या उत्पन्नात काही प्रमाणामध्ये घट येईल. सन 2025-26 मध्ये महसुली खर्च 3,722 कोटी 93 लक्ष प्रस्तावित केला होता. तो सुधारित अंदाजपत्रकामध्ये 3,444 कोटी 80 लक्ष अपेक्षित असून भांडवली खर्च 1,991 कोटी 41 लक्षाऐवजी भांडवली अनुदानामध्ये वाढ झाल्याने भांडवली खर्च 1,996 कोटी 39 लक्ष सुधारित करण्यात आलेला आहे. काय वैशिष्ट्य आहे, कोणती दरवाढ आहे का, आणि आपण जे वर्षानुवर्षे आश्वासन दिलेलं आहे 500 स्क्वेअर फीटच्या घराच्या त्याची सद्यस्थिती काय? या वर्षीचा बजेट जे माननीय महासभेला सादर झालेला आहे, अजून त्याला मान्यता माननीय महासभेची मिळालेली नाही आहे. शेवटचा अधिकार माननीय महासभेचा आहे. माझ्याकडून जे प्रस्ताव किंवा अर्थसंकल्प सादर झाला तो 6,221 कोटी रुपयाचा आहे आणि यामध्ये घट वाढ माननीय महासभा करेल. 25 तारखेला त्याच्याबद्दल डिटेल चर्चा होणार आहे. तूर्त या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची दरवाढ आम्ही सुचवला नाही आहे आणि कुठलाही नवीन टॅक्सेशन ही नाही सुचवला आहे. मात्र हा यथार्थ आहे की महापालिकेमार्फत नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी थोडीफार दरवाढ जरूर करणे अभिप्रेत आहे. सेवांची गुणवत्ता, सेवाची कॅटेगरी आणि क्वालिटी यामध्ये इम्प्रूव्हमेंट त्याच्यानंतरच येईल. या बजेटमध्ये महानगरपालिकेमार्फत जे आपले कमकुवत घटक आहेत त्यांच्यावर फोकस करण्यात आलेला आहे. महिला, दिव्यांगजन, बालकल्याण याच्यावर फोकस आहे. पर्यावरणपूरक गतिविधियांवर फोकस आहे. याच्या व्यतिरिक्त आधारभूत संरचना ज्यामध्ये पुन्हा पाणी पुरवठा, सुरळीत पद्धतीने पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी सोडवणे, आपल्या सिटीमध्ये जे पर्यायी रस्ते आहेत त्यांचा विकास करणे, त्याच्या व्यतिरिक्त आरोग्य आणि शिक्षण याच्या दर्जामध्ये सुधार करणे, क्वालिटी एज्युकेशन फॅसिलिटी, क्वालिटी हेल्थ फॅसिलिटी ही अवेलेबल करून देणे याच्यावर आपण भर दिलेला आहे. बरेचसे नाविन्यपूर्ण यामध्ये उपक्रम प्रत्येक डिपार्टमेंट मार्फत यावर्षी सुचविण्यात आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त महानगरपालिकेचे बजेटवर कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताण न आणता PPP तत्वावर मोठ्या प्रमाणावर फ्युचरिस्टिक भविष्यगामी प्रकल्प करण्याचा सुद्धा नियोजन आहे. सर, कार्यवरती कसरत करावी लागते का? एकीकडे करवाढ होत नाही आणि दुसरीकडे खर्च वाढतोय, तर प्रशासनाची कार्यवरती कसरत होते अशा वेळेस? कारण पूर्ण ठाण्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट देखील सुरू आहेत. हा, निश्चितरित्या आपलं म्हणणं बिलकुल बरोबर आहे की आर्थिक जोपर्यंत उपलब्धता होत नाही, संसाधन जोपर्यंत आपले हातात राहत नाही तोपर्यंत नवीन नियोजन करता येत नाही आणि मग जे सेवा